मी प्रतिभा जाधव पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल टॉप स्टिचिंग मराठीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ड्रेस कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे। तर इथे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या पाहणार आहोत कशा पद्धतीने कटिंग करायचे आहे। आता बघा, काही महिला अशा असतात की ब्लाऊज त्यांना येतो, पण ब्लाऊज शिवत असल्या तरी त्यांना असं वाटतं की ड्रेस हा खूप अवघड असतो। तर त्यासाठी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे आपला। खूप साऱ्या टिप्स असणार आहेत, एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने कशा प्रकारे ड्रेस कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि जरी ब्लाऊजबद्दलही तुम्हाला काही समस्या असतील तरी त्याच्याही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर तेही तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता। बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, तर तेही तुम्ही नक्की जाऊन पहा। तर त्यासाठी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे व बाजूचं घंटीचं आयकॉन दाबायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा येईल व माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता व बाकीचेही व्हिडिओचे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येणार आहेत व तुम्ही बाकीचेही व्हिडिओ पाहू शकता। तर आपण बघा, आता आपण बघणार आहोत की ड्रेस कटिंग कशा पद्धतीने करायचे आहे। तर इथे मी काय केलेलं आहे बघा, 1.5 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे। तर याच्यात शक्यतो होऊन जातो 1.5 मीटरच्या अस्तरमध्ये अस्तर लावावं, त्याच्यामुळे काय होतं की आपला जो ड्रेस आहे तो टिकाऊ व मजबूत होतो, त्याच्यामुळे अस्तर लावावं। ॲक्च्युली तर कापड चांगलं होतं त्यामुळे जास्त गरज नव्हती, पण जास्त टिकण्यासाठी आपण अस्तर लावलेलं हे कधीही उत्तम, त्यामुळे मी अस्तर घेतलेलं आहे आणि 1.5 मीटर अस्तर घेतलं आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 मीटर ही अस्तर घेऊ शकता। तर इथे बघा, तुम्ही हे जे मापे आहेत ते आपण हे करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इथं सर्व मापे मी दिलेले आहेत। तर आता आपण कटिंग करायला सुरुवात करूया। तर हे आपण आधी साईडला ठेवून देऊया कात्री वगैरे। आता हे जी घडी आहे ते आपण फोल्ड करून घेतलेलं आहे कापड। आपली जेवढी घडी आहे तेवढं मी अगोदरच हे करून घेतलेलं आहे। तर 10ची घडी आहे माझी। तर याच्यावर आता आपण मापे टाकणार आहोत। तर आता आपण ड्रेसची पहिल्यांदा उंची टाकणार आहोत। तर इथे माझ्या ड्रेसची उंची 38 वगैरे आहे, पण आतून आपण काय करणार आहोत, जेवढं आहे तेवढंच ठेवणार आहोत। इथे 38 येत आहे। तर माझ्या ज्या अस्तरच्या साईडला आपण अशाच जेवढं आहे तेवढं ठेवायचं आहे। तर आता आपण शोल्डर टाकायचं आहे। तर शोल्डर आपलं 7 इंच आहे। युजली प्रत्येक ड्रेसला एवढंच येतं, 7च इंच शोल्डर येतं। तर याही साईडला 7च टाकायचं आहे, किंवा जर तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये जर घोळ किंवा फुगा येत असेल तर तुम्ही 6.5 इंच घेऊ शकता। तर मी इथं 6.5 इंच घेणार आहे। 6.5 इंच घेतल्यानंतर इथे काय करायचं आहे, या साईडने तुम्ही बघून घ्यायचं आहे तुमचं 7 इंच आहे का। मार्जिन आपलं जे माप आहे ते नेहमी चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता दोन्हीकडे 7 कट टू कट माप आलं पाहिजे। आपलं जर थोडं जरी इकडे तिकडे झालं तर आपल्याला काय होतं, प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे माप। तर आता इथे मी काय केलेलं आहे, ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा शोल्डरची। तर आता या साईडनी काय करायचं आहे, अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे। अर्धा इंच आतमध्ये घेतल्यानंतर आपण इथे छातीचा चौथा भाग प्लस लूजिंग 1 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण माप टाकणार आहोत बघा। 38 आपली छाती आहे, 38चा चौथा भाग होतो 9.5 इंच। तर इथे आपण 9.5 इंचावर मार्क करून घेणार आहोत, प्लस लूजिंग 1 इंच प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर इथे आपलं हे जे माप आहे ते टाकून झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, कंबर उंची घ्यायची आहे। तर इथे कंबर उंची मी 14 घेतलेली आहे। तर कंबर उंची 14 वर मार्क करून घ्यायचं आहे। आता इथे आपण कमरेचा चौथा प्लस लूजिंग 1 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने टाकणार आहोत। तर आपली कंबर आहे 34 इंच, म्हणजे 34 इंच कंबर आहे। तर 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच। त्याच्यामध्ये लूजिंग द्यायचं आहे 1 इंच
प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच. इथे जेवढं ठेवलंय शिलाई मार्जिन तुम्ही 2 घेतलात तर 2च ठेवायचं. या साईडला 2, इथेही 2च घ्यायचं. प्रत्येक ठिकाणी शिलाई मार्जिन सेमच ठेवायचं. जर तुम्ही वरती खाली वेगवेगळ्या पद्धतीने, काय होतं की जे नवीन असतात, बिगनर्स असतात, त्यांना काय वाटतं की आपण जर थोडं आपलं शिवण्यात जातं किंवा इकडे तिकडे होतं, कापड आपल्याला कमी पडतं, त्यामुळे ते काय करतात थोडंसं वाढवून घेतात. तर तसं करायचं नाही. एकदम जेवढं आहे तेवढंच घ्यायचं. वरती जर तेवढं घेतलं तर खालच्या साईडलाही तेवढंच घ्यायचं. तर आता आपण टाकणार आहोत सीट उंची टाकणार आहोत. तर सीट उंची आहे 20 इंच. तर शोल्डर पासून सरळ उभी टाकायची सीट उंची. आता सीट उंची ज्या इथे घेतली त्याच लाईनवर आपण सीट घेरचा चौथा भाग टाकणार आहोत. तर सीट घेर आहे 10 इंच. सीट घेर 10 प्लस लुजिंग 1 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता जेवढं तेवढं बरोबर बसलेलं आहे बघा. आता काय करायचं आहे, या ज्या सर्व लाईन आहेत त्या देऊन घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथेही आपण लाईन देऊन घ्यायची आहे आणि इकडची पण लाईन देऊन घ्यायची आहे. आता हे जे आपण आत इथं घेतलं होतं 1 इंच ते आता क्रॉस जोडून घ्यायचं आहे बघा. आणि वरचं जे आहे ते हे बघून घ्यायचं 6.5च आहे का, तर तेवढंच आहे आपलं बरोबर. तर इथे आपण क्रॉस आतमध्ये घेतलं होतं. आता या सर्व लाईनच्या जोडून घेतल्या आणि हे जे माप आहे जेवढं इथे आलेलं आहे 12.5 इंच समथिंग, काही थोडंसं जास्त येत आहे आपलं 13.5 वगैरे, हेच माप सेम खाली टाकायचं आहे. तर 13.5 किंवा आहे अशा पद्धतीने हे खाली टाकायचं आहे. आता काय करायचं आहे, हे जे माप टाकलेले आहेत, जे आपण फिटिंगचं माप आहे आपलं ते जॉईंट करून घ्यायचं. फिटिंगला फिटिंगचं माप, तसेच हे लुजिंगचं पण आपण जॉईंट करून घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, हे जे आहे ते 1 इंच लुजिंग आणि ही जी लाईन आहे ती आपली फिटिंगची आणि ही आहे ती आपली शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच ठेवलेला आहे बरोबर. तर आता आपण जॉईंट करून घेतलेला आहे बघा सर्व इथं. तर खाली पण आपण पूर्ण जोडून घ्यायचं आहे किंवा नाही जोडलं तरी होऊन जाते. आपण ॲज इट इज आहे असंच कट करू शकतो, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी करतो. आता इथलंही 1.5 इंच जे शिलाई मार्जिन आहे तर तुम्हाला लक्षात येत नसेल तर खालच्या साईडने टाकायचं व जॉईंट करून घ्यायचं आहे. खालचं ते लुजिंगचं जे मार्किंग आहे ते काही करण्याची गरज नाही, कारण आपल्याला शिलाईमध्ये कटिंगमध्ये एवढंच जाणार आहे, त्याच्यामुळे आपण आहे असंच करायचं आहे. आता काय करायचं आहे, 1 इंच इथून बाहेर घ्यायचं, मार्किंग करायचं मुंड्याचा आकार देण्यासाठी व आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचा आहे. तर आता मी बाहेरच्या मुंड्याचा आकार देणार आहे बघा. हे एक फ्रेंच कर्व आहे, याच्यामध्ये खूप छान आकार येतात. तर तुम्हालाही तुमच्याकडेही नसेल तर तुम्ही घेऊ शकता. खूपच व्यवस्थित आकार येतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे. तर हा जो आहे तो आता आतील आकार आपण देऊन घ्यायचा आहे. ते फ्रेंच कर्व जे आहे ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मगच आकार द्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा इथे मी सेट करून घेतलेला आहे. तर आता आपला देऊन झालेला आहे आकार. या साईडला शोल्डरच्या आतील बाजूस 1/2 इंच घ्यायचं आहे व हे क्रॉस जोडून घ्यायचं आहे. तर हे कशासाठी असतं की आपले जे शोल्डर वगैरे उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तो होऊ नये. तर ही पण एक याच्यामधली एक खूप महत्त्वाची टिप समजा. तर याच्यामुळे माझं थोडं आतमध्ये आलं आहे, तर मी थोडंसं वरती लाईन देऊन घेतलेली आहे बघा. तर आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे छातीचा चौथा भाग लुजिंग 1 इंच प्लस 1.5 इंच टाकलेला आहे. या साईडला कंबर उंची टाकली आपण. तुम्हाला इथे मी लाईन घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
इथे आपण ही कंबर उंची घेतली इथपर्यंत, बरोबर. इथून आपण खाली घेतली ती सीट उंची घेतली. हे माप जे आहे ते माप घेताना तुम्ही अंगावर घेऊ शकता किंवा ड्रेसवरही घेऊ शकता. तर इथे कमरेचा चौथा टाकला प्लस लुझिंग प्लस 1.5 इंच. इथे आपण सीट घेर लुझिंग प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने आपण सर्व मार्किंग करून घेतलेली आहेत बघा. तर इथे मी तुम्हाला कोणकोणत्या टिप्स दिल्या बघा. इथून जे आहे शोल्डर न उतरण्यासाठी 1 इंच अर्धा इंच आत घ्यायचं आहे. या साईडला आपल्याला जे फुगा किंवा हे येतं त्याच्यासाठी आपण अर्धा इंच आपण कमी घेतलं. शोल्डर प्रमाणे माप टाकतात तर ते फुगा न येण्यासाठी आपण अर्धा इंच कमी घेतो. व या साईडलाही 1 इंच आत घेतलं. ही झाली टिप नंबर 3. तर इथे आपण जे शिलाई मार्जिनचं सांगितलं 2 इंच किंवा 1.5 इंच, जेवढं आपण शिलाई मार्जिन इथे घेऊ ते प्रत्येक ठिकाणी तेवढंच घ्यायचं आहे. 1.5 शक्यतो 1.5 घ्यावं. 2 घेतलं तर आपल्याला कट जे असतात कट शिवण्यासाठी खाली प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं 1.5 शिलाई मार्जिन एकदम करेक्ट आहे किंवा तेवढंच घेत चला तर एकदम व्यवस्थित होतो ड्रेस. त्याच्यामुळं तेवढंच घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची टिप, हे जे आपण 1 इंच लुझिंग ठेवलं ते प्रत्येक ड्रेसला ठेवावं. तर काही लोक काय करतात की हे लुझिंग ठेवत नाही, डायरेक्ट छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन टाकतात. त्यामुळे काय होतं, ड्रेस जो आहे तो खूप घट्ट होतो आणि मार्जिन पण आपल्याला आपण 1.5 इंच ठेवल्यामुळं आपल्याला जास्त आपण पुढे हे करू शकत नाही किंवा खोलून वगैरे आपण करू शकत नाही. त्यामुळे हे लुझिंग नेहमी ठेवावं. म्हणजे लुझिंग ठेवलं तर ड्रेसही कम्फर्टेबल होतं घालायला आणि ते व्यवस्थितही होतो ड्रेस. तर हे नेहमी करत चालायचं आहे. तर आपलं जी कटिंग आहे ती पूर्ण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता की एकदम व्यवस्थित झालेलं आहे ड्रेसचं कटिंग. ड्रेसचं माप ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. मी एक तुम्हाला इथे चार्ट दाखवत आहे. तो चार्ट तुमच्याकडे स्क्रीनशॉट वगैरे करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही ड्रेसचं माप करताना तो तुम्ही चार्ट समोर ठेवून जर केलात तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ड्रेस कटिंग करायला जमू शकता. हा जो ड्रेस ड्राफ्टिंगचा चार्ट आहे तो तुमच्याकडे स्क्रीनशॉट करून ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही मापाचा ड्रेस सहज कटिंग करता येऊ शकतो. तर ड्राफ्टिंगमध्ये जर तुम्हाला काही कळलं नाही किंवा समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तिथे मी तुम्हाला त्याचं जर काही समजत नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता. तर मी तुम्हाला तिथे तुमच्या शंकांचं समाधान किंवा उत्तर देईन. तर तुम्ही हा स्क्रीनशॉट मात्र घेऊन ठेवा. हा खूप उपयोगी आहे. अगदी कोणत्याही मापाचं तुम्ही याच्यावरून ड्रेस सहज कटिंग करू शकता. तर आता आपण ड्रेसची कटिंग करून घेणार आहोत. तर चला आता आपण ड्रेसची कटिंग करून घेऊयात. तर इथे आपण ड्रेसचं कटिंग करून घेणार आहोत. तर इथे आपण आता पहिल्यांदा शोल्डर जे आहे ते असं क्रॉस पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर इथे शोल्डर कट करून घेतले. तर आता खालच्या साईडने हे जे कट करून घ्यायचं आहे बघा, बरोबर मार्किंगवर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण मुंड्याचं पण कट करून घेणार. अगोदर बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर इथे जे आहे ते आपली कटिंग झालेली आहे. इथे काय करायचं आहे, कट लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला स्टिच करताना कुठे आपलं फिटिंगचं माप आहे, कुठे सीट घ्यायचं आहे हे आपल्या सर्व लक्षात येते. त्यामुळे हे जे कट आहेत ते असे देऊन घ्यायचे आहेत. आता इथेही देऊन घ्यायचं आहे आणि हे जे फिटिंगचं आहे इथे पण आपण देऊन घेणार आहोत. तर इथे कमरेच्या इथे दिलेलं आहे व छातीच्या इथे हे सर्व कट देऊन घ्यायचे आहे. आणि हे जे आतलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत. म्हणजे फ्रंट आणि बॅक आपल्या लक्षात येते. तर इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने वेगवेगळं करून
आपण कट करून घेणार आहोत बघा. हे थोडं वेगळं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात येतं व्यवस्थित. तर इथे कट करून घेतलेला हा जो आहे तो आपला फ्रंट आहे. तर याच्यावर आपण काय करणार आहोत, फ्रंट आणि बॅक लिहून ठेवा. ह्याच्यावर जे आहे ते मी फ्रंट लिहिते बघा, ह्याच्यावर जे आहे ते बॅक लिहिते म्हणजे आपल्याला लक्षात येते. बी आणि बॅक एफ करून ठेवायचा म्हणजे स्टिच करताना आपलं कुठेही हे होत नाही, आपल्या नेमकं लक्षात येतं. तर हे बघा थोडंसं आतमध्ये आलेले आहे कटिंग. तर आता आपण हे आहे असंच्या असं ठेवून मेन कापडवर ठेवून आपण कट करणार आहोत. तर आता आपण जे मेन कापड आहे त्याच्यावर आपण ह्या ड्रेसचं कटिंग करून घेणार आहोत. तर काय करायचं आहे, जे मेन आपलं जे कापड आहे त्याला अशा पद्धतीने आपलं जे कापड असते त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित. हे जो आपलं मधलीची डिझाईन आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. इकडे जे आहे ते आपलं स्लीवचं कापड राहिलेलं आहे. इथे आपण जे मेन कापड आहे ते व्यवस्थित अंथरून घेतलेलं आहे बघा. आता आपण हे जे आपलं अस्तर आहे त्याच्यावर ठेवायचं आहे व त्याच्या बाहेर म्हणून कट करून घ्यायचं आहे. जेवढं आहे तसं काय तेवढंच मी कट करून घेणार आहे. ज्यावेळेस आपण शिवू त्यावेळेस त्याच्यातलं हे होणार आहे. तर अशा पद्धतीने बाहेर कट करून घ्यायचं आहे. आता हेही इथे कट करून घेणार आहोत आपण. असं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे बघा. तर इथे आपला ड्रेस कटिंग करून झालेला आहे. आता आपण स्लीव्ज कट करून घेणार आहोत. तर आता आपण डायरेक्ट कपड्यावर स्लीव्जही कट करणार. तर इथे आपण स्लीव्ज कट करणार आहोत. तर इथे जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते आपण फोल्ड करून घेतलेलं आहे बघा. तर आता ह्याची घडी टाकायची आहे. घडी करून घेतल्यानंतर आता आपण स्लीवचा माप टाकणार आहोत. तर स्लीव्ज आहे माझी 4 इंच. तर सॉरी स्लीव्ज आहे 4.5 इंच. तर मी 5.5 इंच असं अर्धा इंच टाकणार आहे. दंडघेरा आहे आपला 5.5 इंच. तर याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेणार आहोत. आणि आपला जो मुंडा आहे तर मुंडा कसा मोजायचा आहे बघा, इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने इथे हे जे आपलं ड्रेसचं अर्धा इंच वरती सोडायचं आहे शोल्डरच्या साईडला. आणि अशा पद्धतीने हा मुंडा मापून घ्यायचा. जेवढं राहते तेवढंच आपण क्रॉसमध्ये बाहीवर मुंडा टाकणार आहोत. तर 8 इंच आहे आपला. तर 8 इंच मुंडा मी टाकणार आहे. इथं माझं थोडंसं कापड हललेलं आहे तर मी थोडंसं सरळ करून घेत आहे बघा. तर आता इथून क्रॉस 8 इंच टाकायचं आहे. तर 8 इंच क्रॉस टाकल्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच टाकून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ते आपण जोडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. तर हे आता आपण जोडून घेतलेलं आहे. तसंच बाहेरचं शिलाई मार्जिन हे जोडून घ्यायचं आहे. जोडून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे बघा. आता अशा पद्धतीने आपण आकार देणार आहोत बघा. तर इथं आपली स्लीवची आहे ती झालेली आहे बघा. इथं थोडं माझं झालेलं आहे. तर मी थोडंसं आकार व्यवस्थित करून घेत आहे. आणि हा जो आहे तो फ्रंटचा आकार आपण देऊन घेतलेला आहे.
तर इथे आपली स्लीवची सुद्धा कटिंग झालेली आहे. आता आपण ही कट करून घेणार आहोत. तर यापैकी सुद्धा सरळ करून घ्यायचं आहे कापड. तर इथे मी कट केलेलं आहे. तर आपली स्लीव कट झालेली आहे. इथे आपण नॉच देऊन द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला स्टिच करताना लक्षात येत आहे. तर ही स्लीव पण आपली कट करून झालेली आहे. तर इथे जे आहे ते आपला ड्रेस पूर्ण कट करून झालेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपण त्याची कडी घालून ठेवणार आहोत. तर तुम्हाला हा ड्रेसचा व्हिडिओ कसा वाटला, कटिंगचा व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच चॅनलमध्ये पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ते नक्की बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुन्हा नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर आता आपण जे मेन कापड आहे त्याच्यावर आपण ह्या ड्रेसचं कटिंग करून घेणार आहोत. तर काय करायचं आहे, जे मेन आपलं जे कापड आहे